नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 392वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. मी एकदा वाचलं की एकेकाळी हा देश खूपच चांगला होता. राजाचं प्रजेवर खूप प्रेम होतं, प्रजेचं राजावर खूप प्रेम होतं आणि प्रजेमध्ये सर्वांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. हे सगळं वाचून मला वाटलं ह्या लेखकाने प्रेमाला दोन्ही हातांनी घट्ट पकडलेलं आहे. मग तो स्वतः भोवती गरगर फिरतो आहे आणि त्याला वाटतंय त्या सत्याच्या भोवती पण तो गरगर फिरतो आहे आणि लोकांना सांगतो आहे की तो किती स्थिर आहे. माझी दुसरी कविता आहे. एक पेशंट मला म्हणाले, गेल्या 6 महिन्यांपासून मला काही कामच करता येत नाही आहे. मला सांगा, मला नक्की काय झाले आहे. अनेक तपासण्या करून शेवटी मी त्यांना म्हणालो, तुम्हाला काहीही झालेलं नाही आहे. तो म्हणाला, पण मग मला काम का करता येत नाही आहे. डॉक्टर म्हणाले, खरं सांगू, तुम्हाला कामाचाच खूप आळस आहे. तो म्हणाला, आभारी आहे डॉक्टर, मला ते ठाऊकच आहे, पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे. आळसाला ग्रीक किंवा लॅटिन भाषेमध्ये काहीतरी शब्द सांगा, म्हणजे मी तो घरी सांगेन आणि घरी खरे सांगितले असेही होईल आणि बायकोची माझ्याबद्दलची तक्रारही जाईल. आता तिसरी कविता आहे हिंदीमध्ये, मराठीमध्येच आहे ती. तुलसीदासांच्या हनुमान चालीसामध्ये जे काही आहे त्याबद्दलचा 9वी चौपाई. प्रभु चरित्र सुनिए को रसिया, राम लखन सीता मन बसिया. प्रभु चरित्र सुनिए को रसिया, राम लखन सीता मन बसिया. श्रीरामाची कथा ऐकण्याने तुम्हाला आनंद होतो. प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण मग तिघेही तुमच्या हृदयातच राहतात. राम, सीता, लक्ष्मण तिघेही मनामध्ये असतात. त्यांच्याबद्दल ऐकण्यामध्ये रमून सारे जातात. सीतेच्या शोधाला सारे वानर कूच करतात. प्रत्येकाची एकट्याने राम भेट घेतात. एकेकाच्या मनात ऊर्जा राम वाढवतात. आपुलकीची थोडी वाक्ये काम करून जातात. उत्तम काम करूच असा वानर निश्चय करतात. आनंद आहे कामामध्ये असे पण ते म्हणतात. संकट आला तरीही ते काम करीत राहतात. रामासाठी सारे वानर प्राण देऊ शकतात. शेवटी जेव्हा रामाच्या हनुमान पुढे येतो, रामाचे चरण पकडून प्रणाम तो करतो. हनुमानाला उभे राहण्या राम सुचवितो. रामाच्या चरणांना तो घट्ट धरून राहतो. तुमचा स्पर्श अन आशीर्वाद माझी शक्ती आहे. सेवा करण्याची संधी जीवनभर हवी आहे. सर्व वानरांना रामा आता द्यायचे ते दिले आहे, पण एक छोटीशी वस्तू अजून तुझ्याजवळ आहे. राम विचारी कोणती वस्तू मजकडे अजून आहे. तुमचे नाव जे छोटे आहे, परशुरामही म्हणतो आहे. तेव्हापासून रामनामाचा मालक हनुमान आहे. नाम जिथे हनुमान तिथे असेच अजून आहे. उच्चाराने ऐकण्याने राम जवळ येतो, म्हणून राम नाम जिथे हनुमान तिथे असतो. विवेक शक्ती आणि श्रद्धा हनुमानाकडे असतात, तेव्हा स्वतः शिव आणि शक्ती अयोध्येस येतात.
भोजनाच्या वेळी त्यांना हनुमान नाही दिसले. अन भेटायाच्या इच्छेने शंकर विचलित झाले. उद्यानात त्यांना कोणी घोरताना दिसला. आम्रतरू खाली हनुमान झोपलेला दिसला. घोरण्यातूनही त्याच्या नाम घुमत होते. फुले पाने घोरण्याने तालात हलत होते. गंधर्व किन्नर अप्सरा राम जपत होते. वातावरणही सारे तेव्हा भक्तिमय होते. रामनामाचा उत्सव साजरा होत होता. लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न सगळ्यांचा भाव होता. रामाने निकट जाऊन हनुमानाला स्पर्श केला. जागा झाला सर्व बघितले अनलज्जित झाला. मग सीतेच्या समेत सारे भोजना गेले. शेजारी हनुमानाला सीतेने बसविले. रामाच्या उष्ट्याचा प्रसाद हनुमान रोज खात होता. आज सीतेकडून तो खाताना थकत नव्हता. त्याची भूक कशी संपेल चिंतेत सीता होती. इतका कसा खातो जनता चकित झाली होती. मग सीतेने राम लिहून तुलसी पत्र वाढले. हनुमानाच्या भुकेला त्याने क्षणात शांत केले. भक्ती पाहून शिवशक्तीने वरदान त्याला दिले. सहस्रो वर्षे भक्तीसाठी अव्वल त्याला केले. राज्याभिषेकासाठी निमंत्रण सर्वांना त्याने दिले. सर्वांना काहीतरी भेट प्रेमाने त्याने दिले. राम सीता विचार करती हनुमानाला काय द्यावे. ज्याने जीवनदान दिले त्याला काय द्यावे. शक्ती बुद्धी अनभक्ती सर्वच तेथे होते. अशा व्यक्तीला काय द्यावे प्रश्न गहन होते. राण्यांनी जे कधी न केले ते सीतेने केले. गळ्यातील हार काढून त्याच्या हाती त्याने दिले. हनुमानाने हार घेतला उलट सुलट केला. त्यातील मोठ्या हिऱ्याला उचलून त्याने घेतला. त्या हिऱ्याला हनुमानाने दाताने तोडिले. नंतर क्रमशः सर्व हिऱ्यांना तोडून टाकून दिले. हे सारे केल्यानंतर हाराला फेकून दिले. निरुपयोगी आहे तो म्हणून फेकून दिले. सारे बघून दरबारामध्ये खूप राग आला. राम सीता हारामध्ये त्या नाही सापडला. दरबारी सगळे हसले उलट सुलट बोलले. राम सीतेचा अपमान झाला असे म्हटले. कुणी बोलले रामाला बाहेर कशाला शोधा. आपल्या हृदयामध्ये आहे तिथेच त्याला शोधा. क्षणार्धार्थ दरबारामध्ये रक्त खाली पडले. हनुमानाने दरबारातच छाती फाडून दाखवले. त्यात वसलेले राम सीता सर्वांना दिसले. हनुमान राम एकमेकात सर्वांना पटले. राम सीतेचा हनुमान मोठा भक्त कुणाचा आहे याचा शोध लावावा असे ठरविले आहे. सीतेने पाणी मागितले अन राम मूर्छित झाला. एका हाताने पाणी दिले दुसऱ्याने पंखा चालविला.